फुटबॉल प्रेमींसाठी सर्वात मोठा सण म्हणजे फिफा वर्ल्ड कप 2026 अवघ्या काही दिवसात म्हणजेच 12 जून पासून सुरू होत आहे. यंदाचा वर्ल्ड कप अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. का माहितीये? कारण फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच 32 नव्हे तर तब्बल 48 देश या महासंग्रामात आमने सामने येणार आहेत. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांमध्ये मिळून एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. परंतु जेव्हा एवढी मोठी स्पर्धा होते तेव्हा त्यामागे फक्त खेळाडूंचं कौशल्य नसतं, तर असतो अब्जावधी डॉलर्सचा खेळ. तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या खेळाच्या एका ट्रॉफीसाठी जगभरातल्या देशातील खेळाडू रक्त आटवतात, त्या फुटबॉलचं आर्थिक गणित नेमकं कसं असतं? यावेळच्या वर्ल्ड कपवर फिफा किती आणि कसा पैसा खर्च करणार आहे? जिंकणाऱ्या संघाला किती कोटी रुपये मिळतील? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, फिफा ही एक नॉन प्रॉफिट संघटना असूनही त्यांच्याकडे हा अब्जावधी रुपयांचा पैसा येतो कुठून? आज आपण या मेगा इव्हेंटच्या पडद्यामागचं संपूर्ण आर्थिक गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. फिफाकडे एवढा पैसा येतो कुठून? फिफा म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन. 2023 ते 2026 या 4 वर्षांच्या सायकलमध्ये फिफाला तब्बल 13 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 1,08,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई होण्याची अपेक्षा आहे. यापैकी तब्बल 8.9 अब्ज डॉलर्स फक्त एका वर्ल्ड कप मधून मिळणार आहेत. फिफाच्या या अफाट कमाईचे प्रामुख्याने 4 मोठे स्रोत आहेत. पहिला स्रोत आहे ब्रॉडकास्टिंग राईट्स. तुम्ही आम्ही घरात टीव्हीवर किंवा आपल्या मोबाईलवर जे सामने लाईव्ह पाहतो त्याचे राईट्स विकून फिफा सर्वात मोठी कमाई करते. या 2026च्या वर्ल्ड कप साठी ब्रॉडकास्टिंग राईट्स मधून फिफाला 4.2 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त कमाई होण्याचा अंदाज आहे. जगभरातील स्पोर्ट्स चॅनल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे हक्क घेण्यासाठी फिफाला हजारो कोटी रुपये मोजतात. दुसरा स्रोत आहे स्पॉन्सरशिप आणि मार्केटिंग राईट्स. तुम्ही मैदानाभोवती लावलेले बॅनर्स पाहिले असतील. कोको कोला, ॲडिडास, कतार एअरवेज आणि अगदी सौदी अरामको यासारख्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्या फिफाच्या ऑफिशियल स्पॉन्सर्स असतात. या कंपन्या आपले ब्रँडिंग करण्यासाठी फिफाला 2.8 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम देत असतात. फिफाचा तिसरा आर्थिक स्रोत आहे तिकीट विक्री आणि हॉस्पिटॅलिटी. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये सामन्यांची संख्या 64 वरून थेट 104 झाली आहे. त्यामुळे तिकिटांची मागणी गगनाला भिडली आहे. कतार वर्ल्ड कप मध्ये तिकीट विक्रीतून 950 दशलक्ष डॉलर्स मिळाले होते, परंतु 2026 मध्ये हा आकडा थेट 3 अब्ज डॉलर्सच्या म्हणजे सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे. यामध्ये व्हीआयपी बॉक्सेस आणि हॉस्पिटॅलिटी पासेसचा मोठा वाटा आहे. आणि चौथा स्रोत आहे लायसन्सिंग आणि मर्चंडाइज. फिफा वर्ल्ड कपचे अधिकृत टी शर्ट, फुटबॉल, EA स्पोर्ट्स सारखे व्हिडिओ गेम्स आणि व्हिडिओ गेम्सचे लायसन्स यांमधून फिफा कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी कमावते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फिफाने 1,00,000 कोटी रुपये कमावले, हे ठीक आहे, परंतु फिफा हा पैसा कुठे खर्च करतं? फिफा स्वतः कोणतंही स्टेडियम बनवत नाही. तो खर्च यजमान देश अर्थात ज्या देशात वर्ल्ड कप होणार आहे ते देश करतात. उदाहरणार्थ यावेळी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशात 2026चा वर्ल्ड कप होणार आहे. मग फिफाचा हा पैसा जातो कुठे? यंदाच्या वर्ल्ड कप साठी फिफाचं बजेट अफाट आहे. फिफा प्रामुख्याने 3 गोष्टींवर पैसा खर्च करतं. एक आहे प्राइज मनी पॉट. यंदा 48 संघ खेळणार असून फिफाने एकूण प्राइज मनी आणि वितरणाचा आकडा 15% वाढवून तब्बल 871 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 7,200 कोटी रुपये इतका केला आहे. हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा प्राइज पूल आहे. या पैशांचे वाटप कसे होते हे देखील समजून घेऊया. विजेत्या संघाला म्हणजेच चॅम्पियन्सला 50 दशलक्ष डॉलर्स अंदाजे 415 कोटी रुपये, उपविजेत्या संघाला म्हणजेच रनर अपला 33 दशलक्ष डॉलर्स अंदाजे 273 कोटी रुपये, तिसरे स्थान मिळवणाऱ्या संघाला 29 दशलक्ष डॉलर्स, चौथ्या स्थानासाठी 27 दशलक्ष डॉलर्स, क्वार्टर फायनल अर्थात 5 ते 8व्या स्थानासाठी 19 दशलक्ष डॉलर्स, राऊंड ऑफ 16 9 ते 16व्या स्थानासाठी 15 दशलक्ष डॉलर्स,
राऊंड ऑफ 32 17 ते 32व्या स्थानासाठी 11 दशलक्ष डॉलर्स आणि ग्रुप स्टेज 33 ते 48व्या स्थानासाठी 10 दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम दिली जाते. याशिवाय वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरलेल्या संघांना तयारीसाठी 2.5 दशलक्ष डॉलर्स वेगळे दिले जातात. याचा अर्थ जो संघ ग्रुप स्टेज मध्येच बाहेर पडेल त्याला देखील किमान 12.5 दशलक्ष डॉलर्स मिळणे निश्चित आहे. दुसरं म्हणजे क्लब बेनिफिट्स आणि खेळाडूंचा विमा. वर्ल्ड कप मध्ये खेळणारे खेळाडू वेगवेगळ्या प्रसिद्ध क्लब्स मधून जसे की रिअल माद्रिद, मॅन्चेस्टर युनायटेड यांमधून खेळत असतात. जर वर्ल्ड कप दरम्यान खेळाडू जखमी झाला तर त्या क्लबचे नुकसान होते. यासाठी फिफा क्लब्सना शेकडो कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि खेळाडूंच्या विम्याचा खर्च देते. आणि तिसरी गोष्ट आहे फिफा फॉरवर्ड प्रोग्राम. फिफा आपल्या कमाईतील सर्वात मोठा हिस्सा म्हणजे साधारण 3.9 अब्ज डॉलर्स हे जगभरातील फुटबॉलच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी खर्च करते. फिफा सोबत असलेल्या 211 देशांच्या फुटबॉल असोसिएशनला, ज्यामध्ये आपल्या भारताच्या AIFF यांचाही समावेश आहे, यांना दरवर्षांनी अंदाजे 8 दशलक्ष डॉलर्स दिले जातात, जेणेकरून तिथे मैदानं, अकादमी आणि फुटबॉलच्या पायाभूत सुविधा तयार करता येतील. आता आपण एका अशा मुद्द्याकडे येऊया जो मुद्दा फार लोकांना माहित नाही. तुम्हाला वाटत असेल की अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे देश वर्ल्ड कप होस्ट करत आहेत तर तिकीट आणि स्पॉन्सरशिपचा सगळा पैसा त्यांनाच मिळत असेल. परंतु सत्य याच्या अगदी उलट आहे. तिकीट विक्री, ब्रॉडकास्टिंग आणि स्पॉन्सरशिप मधून येणारा प्रत्येक रुपया हा थेट फिफाच्या बँक खात्यात जातो. यजमान देशांना काहीच मिळत नाही. मग यजमान देशांना काय मिळतं आणि त्यांचा खर्च किती होतो? तर स्टेडियम बांधणं आणि त्यांचं नूतनीकरण करणं किंवा सुरक्षा व्यवस्था पुरवणं, ट्रान्सपोर्ट सुधारणं आणि फिफाच्या VIP पाहुण्यांसाठी आलिशान व्यवस्था करणं हा सगळा खर्च अब्जावधी डॉलर्सचा आहे आणि तो यजमान देशांच्या सरकाराला स्वतःच्या खिशातून करावा लागतो. यजमान देशांची कमाई प्रामुख्याने टुरिझमच्या माध्यमातून होते. जेव्हा जगातील लाखो फॅन्स तिथे येतात तेव्हा ते हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्थानिक वाहतूक आणि खरेदीवर पैसे खर्च करतात. यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि सरकारला टॅक्स मिळतो. इतिहास साक्षी आहे की 2010चा दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप असो वा 2014चा ब्राझील, अनेक देश वर्ल्ड कप नंतर कर्जात बुडालेत, कारण अब्जावधी डॉलर्स खर्च करून बांधलेली स्टेडियम्स नंतर ओस पडली. यालाच पांढरा हत्ती पुसणं म्हणतात. मात्र 2026 मध्ये 3 देश एकत्र आल्यामुळे आणि अमेरिकेकडे आधीपासूनच उत्कृष्ट स्टेडियम्स उपलब्ध असल्यामुळे यंदा पायाभूत सुविधांवर नवीन खर्च कमी करावा लागला आहे. त्यामुळे यंदा या देशांना आर्थिक तोटा होण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. यावेळच्या वर्ल्ड कपच्या आर्थिक गणितात एक मोठा वादही निर्माण झाला आहे, ज्याची चर्चा जगभरात रंगली आहे. तो वाद म्हणजे डायनामिक प्राइसिंग आणि फिफाचे तिकीट वाटपाची पॉलिसी. यंदा फिफाने तिकिटांच्या पुनर्विक्रीसाठी स्वतःचे एक अधिकृत प्लॅटफॉर्म तयार केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपले तिकीट दुसऱ्या कोणाला विकायचे असेल तर फिफा खरेदीदार आणि विक्रेता या दोघांकडूनही 15% म्हणजेच एकूण 30% कमिशन उकळत आहे. म्हणजेच तिकिटांच्या केवळ अदलाबदलीतून फिफा कोट्यवधी डॉलर्स कमवणार आहे. याशिवाय मागणीनुसार तिकिटांचे भाव वाढवले जात आहेत. फायनल मॅचच्या टॉप कॅटेगरीच्या तिकिटांची किंमत तब्बल $10,990 म्हणजे जवळपास 9 लाख रुपयांच्या वर गेली आहे. यामुळे सामान्य फुटबॉल फॅन्स नाराज आहेत आणि टीकाकारांचं म्हणणं आहे की फिफाने फुटबॉलला श्रीमंतांचा खेळ बनवला आहे. तर हे आहे 12 जून पासून सुरू होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप 2026चं संपूर्ण आर्थिक गणित. एका बाजूला मैदानावर 48 देशांचे खेळाडू आपल्या देशाच्या अभिमानासाठी लढतील तर दुसऱ्या बाजूला पडद्यामागे अब्जावधी डॉलरच्या उलाढालीचा हा महाव्यवसाय चालणार आहे. फिफा जरी स्वतःला नॉन प्रॉफिट म्हणवत असली तरी त्यांची तिजोरी या वर्ल्ड कप नंतर आणखीन गच्च भरणार यात कोणतीही शंका नाही.